राहुरी शनिशिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न. राहुरी शनिशिंगणापूरच्या प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गाबाबत राजपत्र जाहीर होता संबंधित गावातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली असून या रेल्वे मार्गाला शेतकरी मार्गाने जोरदार विरोध दर्शवला आहे. तांदुळवाडी, कोंडवड, उमरे, ब्राह्मणी आदी गावांमधील शेतकऱ्यांनी एकत्र येत शुक्रवारी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली. या बैठकीस रेल्वे मार्गासाठी जमीन जाण्याची शक्यता असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. राजपत्र जाहीर झाल्यानंतर रेल्वे मार्ग निश्चित होऊन आपली सुपीक बागायती आणि सोन्यासारखी जमीन जाणार या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत. गतवर्षी या रेल्वे मार्गाचा प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आला. त्यामध्ये राजपत्र जाहीर झाल्यानं रेल्वे मार्ग प्रत्यक्षात साकार होण्याची शक्यता वाढली असून त्यामुळे जमीन संपादन अटळ असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. आमची जमीन गेल्यास ती पुन्हा मिळणार नाही. आम्ही भूमिहीन झाल्यास आमचे आयुष्यच उद्ध्वस्त होईल. पुढील अनेक पिढ्यांचे भवितव्य काय, असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. त्यामुळे रेल्वे मार्ग नको, मात्र आमच्या जमिनी वाचल्या पाहिजेत, अशी ठाम भूमिका शेतकरी वर्गाने मांडली. कोणत्याही परिस्थितीत हा रेल्वे मार्ग होऊ देणार नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला असून आपल्या हक्कासाठी आवश्यक ती कोणतीही पावले उचलण्याची तयारी असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान येत्या 16 जानेवारी रोजी सर्व शेतकरी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली आहे. SR24 न्यूज करिता ज्ञानेश्वर सुरशे, ब्राह्मणी.